लक्ष द्या. आपण सर्वजण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी या शाळेचे सर्व शिक्षक आणि 1ली ते 7वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आता या ठिकाणी आपण रेशीम उद्योग पाहण्यासाठी श्री योगेश गिरमकर यांच्या ह्या रेशीम उद्योगाचं ह्याला काय म्हणतात सर, शेड या ठिकाणी आलो आहोत आपण. आणि यामध्ये आपण पाहतोय जसं आपण आपल्या शाळेमध्ये पाहिलं होतं की जी कुठली बी ही असते अळी तो फुलपाखरू त्याचा जे जन्म कुठून होतो, सुरुवातीला काय करते, अंडे घालते. त्या अंडीतून अळी बाहेर येते. मग ती 8 ते 10 दिवसामध्ये ती अळी स्वतः इतकं खायला सुरुवात करते की तिचं शरीरात ती खाल्लं अन्न मावत नाही. मग ती काट टाकते, परत तिचं काय होतं, मोठं नवीन कातडी येते, तिचा आकार वाढत जातो. आणि असं 3-4 वेळेस प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तिचं काय होतं, पूर्ण वाढ होते. मग ती स्वतःला कोशामध्ये अडकवून घेते. त्या कोश ह्या अवस्थेमध्ये काही दिवस राहिल्यानंतर तिच्या आतमध्ये पूर्ण वाढ होते आणि तिचं फुलपाखरू